तर काय सांगितलं, ज्याप्रमाणे प्रदेशाचं द्रव्य आणि गुणाचे प्रदेश एकमेकांशी अविभक्त आहेत, त्याप्रमाणे संज्ञा आदी रूपाने सुद्धा अभिन्न मानता येत नाही. कारण द्रव्य गुण हे भेद केलेतच का बरं आपण, तर त्याच्यामध्ये आहे ना तसं कुठल्या अपेक्षेने अभिन्नता, कुठल्या अपेक्षेने भिन्नता आहे हे सांगितलं आहे आपण. संज्ञा, लक्षण, प्रयोजन, संख्या, विषय वगैरे ह्याच्या अपेक्षेने सगळीकडे त्यांनी दाखवणार आहेत. पुढं अजून एक या पुढच्याच गाथेत येणार आहे. तर या अपेक्षेने त्याच्यामध्ये कथनचित भिन्नता आहे, म्हणून सर्वथा रूपाने अभिन्नत्व इच्छित नाही असं सांगितलं. न केवलम न केवलम इत्थंभूतम अनन्यत्वम न इच्छन्ति, अन्यत्वम भिन्नत्वम अपि न इच्छन्ति. काय म्हणलं, अशा प्रकारचं केवळ अनन्यत्वच इच्छित नाही, तर अन्यत्व म्हणजे भिन्नत्व सुद्धा इच्छित नाही. काय कळायला लागलं सांगा. द्रव्य आणि राहू द्या आता नका, द्रव्य आणि गुणामध्ये आपण काय मानलंय, अविभक्त प्रदेश रूप अनन्यत्व. दिसतंय का बोलवाचं, अविभक्त प्रदेश रूप अनन्यत्व आहे. पण एकांताने नाही असं सांगितलं आपण. मग त्यावेळेस सुद्धा त्यांनी आपत्ती द्यायला लागलेत की कशा प्रकारचं अनन्यत्व आहे आणि कशा प्रकारचं अन्यत्व आहे. कुठल्या अपेक्षेने अन्यत्व आहे, संज्ञा आदीच्या अपेक्षेने द्रव्यगुणामध्ये अन्यत्व आहे, आणि प्रदेश अपेक्षेने अनन्यत्व आहे. मग जेव्हा काय कळलं, मग तिथं अनन्यत्वच पाहिजे बरं का. जे मी मगाशी म्हणले ना अन्यत्व आलंय ना तिथं, ते अनन्यत्वच पाहिजे तिथं शब्द संस्कृतमध्ये. अथवा अनन्यत्वम अभिन्नम अभिन्नत्वम न इच्छन्ति द्रव्यगुणानाम. पेन्सिल असलं तर करा तुमच्याकडं देऊ. म्हणजे अभिन्न एकांताने अनन्य अभिन्न नाही आहेत द्रव्य आणि गुण असं सांगायचं आहे. मिळालं का जयश्री काकी, हे घ्या. अथवा लिहिलं ना, त्याच्या पुढं अन्यत्व आहे तुमच्याकडे, तिथं अनन्यत्व पाहिजे. अथवा अनन्यत्वम अभिन्नत्वम न इच्छन्ति द्रव्यगुणानाम. सगळ्यांच्या पुस्तकात असलं तर करा तसं. तिथं अनन्यत्व पाहिजे, अन्यत्व नकोय. ठीक आहे. तर पुढं काय सांगत होतो, म्हणून त्यांनी इथं हे वाक्य घेतलंय की अशा प्रकारचं केवळ अशा प्रकारचं अनन्यत्व इच्छित नाही, तर अन्यत्व सुद्धा इच्छित नाही. म्हणजे सर्वथा रूपाने असलेलं अनन्यत्व, न घालामध्ये फक्त सर्वथा रूपाने अभिन्नत्व अनन्यत्व तर इच्छित नाहीच, तर सर्वथा रूपाने असणारं अन्यत्व सुद्धा इच्छित नाही असं सांगायला लागले. कथम भूतम, कशा प्रकारचं, विभक्तम एकांतेन यथा संज्ञादिरूपेण भिन्नम तथा प्रदेशरूपेण अभिभिन्नम. काय कळलं, म्हणजे दोन आपत्ती दिल्या. सर्वथा अभिन्नत्व मानलं किंवा अनन्यत्व मानलं
तर सांगितलं संज्ञादी रूपाने भेदच राहणार नाही. म्हणजे आपत्ती काय येईल, सर्व द्रव्य गुण पर्याय असं काही भेदच राहणार नाही, सर्व भेदाचा लोप होईल असं म्हणा. म्हणजे जे काय आपण संज्ञा आदीच्या अपेक्षेने भेद करतोय, तर जर सर्वथा अभिन्नत्व मानलं द्रव्य आणि गुणामध्ये, तर हे द्रव्य आहे हे गुण आहे असं काही भेदच राहणार नाही त्याच्यामध्ये, सगळ्याच्या अपेक्षेने तिथं अभिन्नता होऊन जाईल. त्यामुळं असं पण मानणं बरोबर नाही. आणि दुसरी आपत्ती दिली, जर द्रव्य आणि गुण हे सर्वथा भिन्न आहेत असं मानलं, संज्ञा आदीच्या अपेक्षेने सुद्धा भिन्न नाही आहेत असं मानलं तर दोष येईल. मग तसंच सांगितलं, जर सर्वथा भिन्नत्व मानलं तर काय आपत्ती येईल, प्रदेशापेक्षेने सुद्धा भेद होईल असं म्हटलं. कारण आपण प्रदेशापेक्षेने अभिन्न दाखवलंय ना, तर इथं प्रदेश सुद्धा भिन्न होऊन जातील, भिन्न मानावे लागतील. हेच त्यांनी या आत्ता वाक्यामध्ये सांगितलं. काय सांगितलं वाक्य, कशाचे, द्रव्य आणि गुणाचे प्रदेशाच्या अपेक्षेने सुद्धा पूर्ण भिन्नता मानावी लागेल. मग तेच वाक्य घेतलं इथं. कशा प्रकारचं भिन्नत्व इच्छित नाही, तर ज्याप्रमाणे संज्ञादी रूपाने भिन्नत्व एकांताने आहे त्याप्रमाणे प्रदेश रूपाने सुद्धा भिन्नत्व होईल. म्हणजे प्रदेश सुद्धा त्याचे एक राहणार नाहीत, कुठलंही द्रव्य त्याच्या गुणांशी अभिन्न आहे असं म्हणता येणार नाही. आवाज येतोय का माझा सगळ्यांना? हो येतोय. पुढं येतोय. न केवलम एकांतेन अनन्यत्वम अन्यत्वम च न इच्छन्ति. हेच वाक्य दोन्ही या पॉईंटमध्ये दाखवलं आपण. एकांताने अनन्यत्व तर इच्छित नाहीच, एकांताने अन्यत्व सुद्धा इच्छित नाही. केवळ एकांताने अनन्यत्व आणि अन्यत्व इच्छित नाही. म्हणजे द्रव्य आणि गुण हे तुमच्या अनेकांत मतामध्येच सांगितलं आहे असं की कथनचित एक रूप आहेत, कथनचित भिन्न रूप आहेत. जर त्याला सर्वथा एक रूप मानायला गेलं तर अन्य मतामध्ये प्रवेश होणार, किंवा सर्वथा भिन्न मानलं तरी सुद्धा जैन मताचा लोप होणार, खंडन होणार. तविवरिदेहि वा तेसिम इति पाठांतरम तत् विपरीताभ्याम वा ताभ्याम परस्पर सापेक्ष अनन्यत्व अन्यत्वाभ्याम विपरीते निरपेक्षे तद्विपरीते ताभ्याम तद्विपरीताभ्याम वा कृत्वा तेषां द्रव्यगुणानाम् अनन्यत्व अन्यत्वे न इच्छन्ति किंतु परस्पर सापेक्षत्वेन इच्छन्ति इति अर्थः. काय कळलं? विभक्ती करून दाखवली समास त्यांनी इथं. केवळ न केवल इस प्रकार एकांत से अनन्यत्व को नहीं मानते किंतु उनसे विपरीत दोनों को अथवा उन दोनों से परस्पर सापेक्ष अनन्यत्व अन्यत्व दोनों से विपरीत निरपेक्ष को नहीं मानते. आता कुठलं किती पक्ष घ्यायला लागलेत माहिती का? आता हे झाले हे दोन पक्ष. आता तिसरं पक्ष सांगितलं की सर्वथा कुठलं घेतलं, दोनों से परस्पर सापेक्ष अनन्यत्व अन्यत्व. आता इथं सर्वथा भिन्नत्व घेतलं होतं, सर्वथा भिन्नत्व घेतलं होतं. आता तिसरं घेतलं निरपेक्ष, म्हणजे अभिन्न आणि भिन्न याच्या निरपेक्ष असा कुठला पक्ष घेतला तर ते सुद्धा योग्य नाही हे सांगायला लागले. परत एकदा वाचते. म्हणजे न अनन्यत्व आहे ना अन्यत्व आहे, किंवा ते दोघं एकमेकांशी सापेक्ष नाही आहेत असं घेतलं. हे आपण सापेक्ष मानतोय ना, एका अपेक्षेने भिन्नत्व एका अपेक्षेने अभिन्नत्व आहे, हे सापेक्ष आहेत दोघं एकमेकांशी. तर ह्या सापेक्षतेच्या विपरीत म्हणजेच दोघं एकमेकांपासून निरपेक्ष आहेत, काही त्यांना एकमेकांचं रिलेशनच नाही आहे असं जेव्हा लावतं त्यावेळेस तिसरा पक्ष घेतला.
उनसे विपरीत दोनों को अथवा उन दोनों से परस्पर सापेक्ष अनन्यत्व अन्यत्व दोनों से विपरीत निरपेक्ष को नहीं मानते, अथवा उनसे विपरीत दोनों को नहीं मानते. चौथा पक्ष घेतला आता काय, ह्या दोघांना सुद्धा मानत नाहीत असं चौथा पक्ष घेतलं. हां, बोर्डवरचं दिसतंय का? उनसे विपरीत दोनों को नहीं मानते. नाही, अन्यत्व पण नाही आणि अनन्यत्व पण नाही असं झालं त्याचा अर्थ. इथं निरपेक्ष मानले हो, जसं त्यांनी कसं घेतलंय, भाव आणि अभाव असं महाराजांनी चार्ट दाखवलं ना न्यायदीपिकेमध्ये. एखाद्यानी द्रव्याच्या भावांशाला मानलं, एखाद्यानी अभावांशाला मानलं, एखाद्यानी भाव निरपेक्ष अभाव मानला, एखाद्यानी अभाव निरपेक्ष भाव मानला, एखाद्यानी दोन्ही पण नाही मानले आणि एखाद्यानी दोन्ही पण निरपेक्ष मानले, असं चार काहीतरी पक्ष घेतले त्यांनी त्याच्यामध्ये. मग तसंच इथं पण सांगितलं की जेव्हा सर्वथा एका साईडचं अभिन्नत्व सांगितलं ते पण चुकलं, सर्वथा भिन्नत्व मानलं ते पण चुकलं. आणि नाही, सर्वथामध्ये याचा लोपच करून टाकला. हे दोन्ही मानलेत पण दोन्ही एकमेकांचे निरपेक्ष आहेत असं मानलेत. ह्याच्यामध्ये एकच पक्ष मानला फक्त. आणि आता चौथं सांगितलं की दोन्हींचा पण लोप केला. दोन्ही पण नाही आहे असं मानलं त्यांनी. असं कसे शब्द घेतले, अथवा उनसे विपरीत दोनों को नहीं मानते, म्हणजे न अन्यत्व आहे ना अनन्यत्व आहे ना काय नाही, तुम्ही त्याचा काय पक्षच घेऊ नका असं त्यांचं मत आहे. तर असं अथवा ऐसा करके द्रव्य और गुणों का अनन्यत्व अन्यत्व नहीं मानते. मग कोणी असे जीव आहेत की ज्यांनी अशा मतामध्ये एवढ्या चार प्रकारचं असं भेद त्यांनी मानतात आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये द्रव्य आणि गुणामध्ये अन्यत्व आणि अनन्यत्व मानत नाहीत. किंतु परस्पर सापेक्षत्व को मानते हैं, चाहते हैं, यह अर्थ है. म्हणजे हे जैन मतामध्ये सांगितलं की असे हे चार पक्ष जिन मतामध्ये मान्य नाहीत, परंतु परस्पर सापेक्षत्वाला मानतो. म्हणजे द्रव्य आणि गुण हे परस्पर सापेक्ष रूपाने कथंचित अन्यत्व रूप आहेत, कथंचित अनन्यत्व रूप आहेत. इथं लय करेक्शन केलं तांबानी काय काय. दोनों उनसे विपरीत वरच्या वाक्यावरून एकदा लवू काय लागतंय का बघू. तद्विपरीताभ्याम, जे गाथेत शब्द आलेत ना तद्विपरीत म्हणून, तर त्याच्यामध्ये काय काय घटवलंय, कुठल्या कुठल्या अपेक्षा घटवलेत हे सांगायला लागलेत. तद्विपरीताभ्याम म्हणजे पहिलं सांगितलेलं सगळ्यात पहिलं पक्ष अविभक्त रूप अनन्यत्व, याच्या विपरीत म्हणजे अविभक्त रूप अन्यत्व. हे विपरीत झालं पहिला पक्ष. दुसरं सांगितलं ताभ्याम परस्पर निरपेक्ष, त्या दोघांपासून परस्पर सापेक्ष अनन्यत्व अन्यत्वाभ्याम विपरीते निरपेक्षे, हे दुसरं पक्ष झालं की दोन्ही सापेक्ष असणाऱ्या पेक्षा विपरीत म्हणजे निरपेक्ष. एका तेवढ्या विपरीत एवढ्या शब्दामध्ये गाथेतल्या हे एवढे सगळे अर्थ काढलेत आचार्यांनी. म्हणजे कुठल्या कुठल्या अपेक्षेने विपरीत लावायचं हे एक आहे, हे समीचीन मत आहे. म्हणजे या द्रव्य आणि गुणांचा अविभक्त रूप अनन्यत्व आहे हे समीचीन मत आहे.
पण याच्या विपरीत म्हणताना काय काय अर्थ घटू शकतो त्याच्यामध्ये हे लावायला लागले. काय प्रकरण चाललंय आमचं, द्रव्य आणि गुण कुठलेही असतील तरी सुद्धा ते एकमेकांशी कथनचित अभेद आहेत, कथनचित भेद आहेत. मग कुठल्या अपेक्षेने अभेद आहेत, तर प्रदेशाच्या अपेक्षेने अभिन्नता आहे. द्रव्य वेगळे आहेत आणि गुण वेगळे आहेत असं नसतं, तर दोघं एकाच प्रदेशामध्ये असतात, म्हणून तिथं प्रदेशाच्या अपेक्षेने अभिन्नत्व आहे. पण मग भिन्नता कुठल्या अपेक्षेने आहे, तर संज्ञा आदीच्या अपेक्षेने. संज्ञा, लक्षण, प्रयोजन द्रव्याचं वेगळं आहे, गुणांचं वेगळं आहे. मग अशा अपेक्षेने भेद आहेत, पण सर्वथा भेद नाही. हे एवढं आपलं मत आहे, एवढं समजलं तरी बास आहे. हे सगळं अन्यांचं मत आहे, त्याचं खंडन करण्यासाठी ह्याची सिद्धी करायला लागलो. मग त्यात सिद्धी झाली हे सांगायचं आहे. या सगळ्या मतांचं खंडन झालं. मग विपरीत एवढ्या शब्दामध्ये 4 पक्ष दाखवले. सर्वथा अभिन्नत्ववाल्यांचं खंडन झालं, सर्वथा भिन्नत्ववाल्यांचं, परत दोन्हीपासून निरपेक्ष आणि दोन्हींचा लोप करणारा, असं या सगळ्यांचं खंडन झालं. त्या द्रव्यगुणांचं अन्यत्व इच्छित नाही, किंतु परस्पर सापेक्ष रूपाने अन्यत्व आणि अनन्यत्व इच्छित आहे जिनमतामध्ये. अत्र गाथासूत्रे. आत्ताचं वाक्य जे म्हटले ना तू की परस्पर सापेक्ष मताने इच्छित आहे आणि इच्छित नाही, ते मला थोडं कळलं नाही ग. म्हणजे त्यांनी तर गाथेत टीकेत जे शब्द घेतलेत ना, तेषां द्रव्यगुणानां अनन्यत्वे अन्यत्वे न इच्छन्ति, म्हणजे द्रव्यगुणांचं अशा प्रकारचं अनन्यत्व आणि अन्यत्व इच्छित नाही. कुठल्या प्रकारचं, या 4 प्रकारांमध्ये जे मानलेलं आहे त्या प्रकारचं अन्यत्व आणि अनन्यत्व इच्छित नाही, परंतु परस्पर सापेक्ष रूपाने असणारं अन्यत्व अनन्यत्वच आम्हाला इच्छित आहे, असं जिनमतींनी खुलासा करून सांगितलं. म्हणजे ह्यांच्या रूपाने म्हणजे तेच ना सांगितलं. आता काय म्हणलं, तुम्ही माताच आहात का पत्नी पण आहात? मग तुम्ही फक्त माताच म्हणला स्वतःला तर ते एकांत झाला. पण सापेक्ष म्हणतो ना, पित्याच्या अपेक्षेने पुत्री आहे, पतीच्या अपेक्षेने पत्नी आहे. सापेक्षता अशी घटवायची. एकच द्रव्य आहे, त्याच्यामध्ये असणारे अनेक गुण वगैरे किंवा हे धर्म वगैरे जे काय आता द्रव्य आणि गुण आहेत किंवा, तर त्यांच्यामध्ये सापेक्षता आहे, निरपेक्षता नाही आहे. ह्या 2 धर्मामध्ये म्हणायचे, अविभक्त आणि अनन्यत्व ह्याच्यामध्ये सापेक्षता आहे, सर्वथा निरपेक्षता नाही. बरोबर आहे, कळलं. अत्र गाथासूत्रे विशुद्ध ज्ञानदर्शन स्वभाव आत्मतत्वात् अन्यत्व रूपा ए विषयकषायाः तैरहितानां तस्मात् एव परमचैतन्यरूपात् परमात्मतत्वात् यद अन्यत्व स्वरूपं निर्विकल्प परम आह्लाद एकरूप सुखामृत रसास्वाद अनुभवनं तत्सहितानां च पुरुषाणां यद एव लोकाकाश प्रमित असंख्येय शुद्ध प्रदेशैः सह केवल ज्ञानादि गुणानां अनन्यत्वं तत् एव उपादेयम इति भावार्थः. जयसेनाचार्य तुम्हाला प्रयोजन सिद्ध करून दाखवायला लागलेत. म्हणजे कशासाठी हे सगळं शिकायचं आहे, हे सगळं समजून काय फायदा आपल्याला. मग सगळे एक द्रव्य त्याच्या गुणांशी अभिन्न आहेत असू देत ना, आपल्याला काय प्रयोजन मग त्याच्याशी. तर त्यात उपादेय कोण आहे हे दाखवण्यासाठी एवढं सगळं कथन करून दाखवलं आहे. काय सांगितलं मग येथे गाथासूत्रामध्ये, विशुद्ध ज्ञानदर्शन स्वभाव आत्मतत्वाहून अन्यत्वरूप जे विषय कशाय आहेत त्याने रहित आहेत असं ते, तस्मात एव त्या परमचैतन्यरूप परमात्मतत्वापासून जे अनन्यत्व स्वरूप निर्विकल्प परम आल्हाद एकरूप सुखामृत रसास्वादाचं अनुभवन आहे आणि त्यांनी सहित असलेल्या पुरुषांचं जेच
लोकाकाशप्रमित असंख्येय शुद्ध प्रदेशांच्या बरोबर केवल ज्ञानादी गुणांचं अनन्यत्व आहे, तेच उपादेय आहे असा भावार्थ आहे. छान सांगितलं. काय कळलं? म्हणजे दोन्हीकडनं घटवून दाखवलं तुम्हाला शुद्ध जीवाबरोबर. म्हणजे कसं घेतलं त्यांनी की या गाथासूत्रामध्ये विशुद्ध ज्ञान दर्शन स्वभाव रूप आत्मतत्वापासून अन्यत्व रूप काय आहेत, विषय कषाय वगैरे हे जे अन्यत्व रूप आहेत, तर ते म्हणजे जीवापासून विषय कषाय आदी अन्यत्व रूप आहेत. मग त्यांचं कथनचित अन्यत्व आहे हे घटवलं. उन विषय कषायों से रहित. मग आता कोण? जो शुद्ध जीव आहे तो या विषय कषायाने रहित आहे. तसेच परम चैतन्य रूप परमात्म तत्वापासून जो अनन्यत्व स्वरूप निर्विकल्प परम आल्हाद एकरूप सुखामृत रसास्वादाचा अनुभव आहे, उससे सहित पुरुषों को जो ही लोकाकाश प्रमाण असंख्यात शुद्ध प्रदेशों के साथ केवल ज्ञानादि गुणों का अनन्यत्व है, वह ही उपादेय है, यह भावार्थ है. म्हणून पण होतंय. आता इथे त्यांनी अर्थ कसं घेतलाय आणि करून त्या कारणाने असं घेतलंय. म्हणूनच की म्हणजे विषय कषायाने रहित असं त्या आत्म्यापासून अन्यत्व आहे त्यांचं. म्हणजे विषय कषायापासून शुद्धात्म्याचं अन्यत्व आहे. म्हणून जो परम चैतन्यापासून अनन्यत्व रूप असणारा स्वभाव, त्याचं अनुभवन आणि त्याचे प्रदेश, कोणाचे? लोकाकाश प्रमाणासंख्यात शुद्ध प्रदेशांबरोबर ज्यांचं केवल ज्ञानादी गुणांचं अनन्यत्व आहे, तेच उपादेय आहेत. म्हणजे दोन अपेक्षा घेतल्यात का त्यांनी इथं? जीवाचेच प्रदेश किती आहेत? लोकाकाश प्रमाण असंख्यात प्रदेश आहेत हे सांगायचं. जीवाचेच की. हां, पण मला म्हणायचंय काय, इथं आपला जीव पण दाखवलाय असं मला म्हणायचंय. उससे सहित पुरुषों को. हा म्हणजे दोन कसे घेतलेत? माझा जीव आहे तो विषय कषायापासून रहित आहे, त्यामुळं अन्यत्व आहे, आणि शुद्ध आत्म्यांनी सहित आहे किंवा शुद्ध आत्म्याचं अनुभवन केलं त्यांनी शब्द, रसास्वादरूप अनुभवन, त्याच्याशी मी अनन्य आहे. म्हणजे काय म्हणायचंय? जी विभाव रूपाने असणारे पर्याय आहे ती अन्यत्व रूप दाखवली, आणि शुद्धोपयोग रूप असणारी पर्याय ती अनन्यत्व रूप दाखवली. हे आपल्या द्रव्यामध्ये घटवलं. हे कसं आहे? प्रगट करण्यायोग्य उपादेय आहे. आणि जेव्हा सिद्ध भगवंतांचं, अरिहंत भगवंतांचं सांगितलं त्यावेळेस ते लोकाकाश प्रमाण असंख्यात प्रदेशाबरोबर आणि केवल ज्ञानादी गुणांबरोबर ते अभिन्न आहेत, आणि मग विषय कषायाने रहित आहे ते अन्यत्व दाखवलं. मग असे ते अरिहंत सिद्ध भगवान माझ्यासाठी व्यवहाराने आश्रय करण्यायोग्य उपादेय आहेत. असं दोन अर्थ त्याच्यातून घटित करू शकतो आपण. पण परत एकदा अर्थ वाचते. विशुद्ध ज्ञान दर्शन स्वभावरूप आत्मतत्वापासून अन्यत्वरूप जे विषय कषाय आहेत त्या विषय कषायांनी रहित आहे, त्या कारणाने परम चैतन्यरूप परमात्म तत्वापासून जे अनन्यत्व स्वरूप निर्विकल्प परम आल्हाद एकरूप सुखामृत रसास्वादाचं अनुभवन आहे, आणि त्याने सहित पुरुषांचं जेच लोकाकाश प्रमाण असंख्यात शुद्ध प्रदेशांबरोबर केवल ज्ञानादी गुणांचं अनन्यत्व आहे, तेच उपादेय आहे असा भावार्थ आहे. अनन्यत्व आहे. आणि जे त्यांनी सांगताना आता असं विषय कषायरूप पर्याय दाखवले ते की अन्यत्व रूप आहेत, त्यांचं भिन्नत्व करून सांगितलं. म्हणजे कथनचित अभिन्न कसं आहे आणि कथनचित भिन्नत्व कसं आहे हे घटवून दाखवलं. इति गुणगुणिनोः संक्षेपेण भेद अभेद व्याख्यान मुख्यत्वेन गाथात्रयं गतम. अशा प्रकारे गुणगुणींचं संक्षेपाने भेद अभेद व्याख्यानाच्या मुख्यतेने 3 गाथा सांगितल्या. खूप महत्त्वाच्या गाथा घेतल्यात. असं वर्णन चांगलं खटवलं यांनी. बाकीच्या अन्य ग्रंथांमध्ये असं खुलासा येत नाही. म्हणजे
ते अशुद्ध जीवाच्या अपेक्षेने दाखवलं होतं ना आपण. मग तिथं केवल ज्ञानादीच्या अपेक्षेने शुद्ध जीवामध्ये अभिन्नत्व होतं आणि आपल्या जीवामध्ये मती ज्ञानादीच्या अपेक्षेने अभिन्नत्व आहे असं घेतलं होतं ना. कुठं गेलं वाक्य ते? स्वभाव गुण आणि विभाव गुण असं घेतलं होतं ना तिथं. त्याच्या अपेक्षेने अनन्यत्व आहे आणि इथं घटवायला लागले ते विषय कशाच्या अपेक्षेने अन्यत्व आहे असं घटवलं. मग काय फायदा हे समजून आपल्याला. आपला जीव कसा आहे तो जेव्हा निश्चयाने कथन करतो त्यावेळेस तो सर्वथा विषय कषायादींनी रहित आहे. म्हणजे तिथे एकांताने लावलं तर चालतंय, कारण आपल्या मतामध्ये आपण दोन्ही पक्ष मान्य करून एकांत लावतोय. म्हणूनच तुम्ही ज्ञान मात्र आहे म्हटलं तरी दोष येत नाही, तसंच मी शुद्धच आहे म्हटलं तरी दोष येत नाही. त्यामुळं इथं विषय कषायादींनी रहित आहे आणि असा तो शुद्ध आत्मद्रव्यच माझ्यासाठी उपादेय आहे असा भावार्थ जाणणे योग्य आहे. म्हणून स्वतःला त्या सगळ्या विषयादी कषयांपासून भिन्न आहे असं जाणलं तर आपल्याला सुद्धा शुद्ध स्वरूपाची सहज प्राप्ती होते. वीतराग स्वरूपोऽहम् वीतद्वेष स्वरूपोऽहम् शुद्धोऽहम् सिद्धोऽहम्. ओम विसर्ज. नमो अरिहंताणं